या वाळवीमुळे तर माझं डोकं चक्रावून गेलं, सगळं गेलं। माझ्या चांगल्या चांगल्या साड्या गेल्या, पैसे गेले, नशीब ही खुर्ची नीट आहे म्हणून, आता याच्यावरती बसता सुद्धा आलं नसतं। माझे तर दुबईचे पैसे गेले, मोठे दुबईचे पैसे गेले, दुबईचं हे गेलं, दुबईचं ते गेलं, दुबईच्या साड्या गेल्या, काय नुसतं दुबई दुबई दुबई। बरं झालं गेलं, ते नसतं गेलं ना तर मीच आग लावून टाकली असती। तुझ्या ते दुबईच्या गप्पा मला नको सांगू। दुबईचं गेलं ते एक लई महत्वाचं सांगायला आले होते तुम्हाला, सांगू का? सांग। चिडणार तर नाही ना तुम्ही? सांग म्हणलं ना, तू काय न सांगता जाणार आहेस? हसती काय, तोंड बंद कर। श्रीकला आहे ना? श्रीकला, श्रीकलाचं काय? हा हा, तू आणि तुझी ती भाची दोघी जणी आपल्या श्रीकलाने हे केलं, श्रीकलाने ते केलं, श्रीकलाचं असं, श्रीकलाचं तसं। श्रीकलाविषयी सतत वाईट साईड बोलत राहायचं कशाला? श्रीकलाविषयी काही बोलायचं नाही। तुझी इंद्रायणी माझी दुश्मन आणि इंद्रायणीची ती दुश्मन, म्हणून ती माझ्या टीम मध्ये। तिच्याविषयी काही बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवते। करिश्मा विषयी? करिश्मा विषयी बोलायचं? बोल, तुला कुणाविषयी तरी बोलायचंच आहे ना, बोल तिच्याविषयी। ते करिश्माने बघितलं, ती काय तू? ती कोण? कोणती? अगं ती कोणती? कोणती? तिनं काहीतरी कोणती? ते येंधळी, करिश्मा येंधळी आहे काय पण बोलते? चहा ठेवला होता करिश्मानी, तुम्हाला चहा पाहिजे होता ना, ते घेऊन आपल्या टीम मध्ये। ती कशाला काय करेन? कोणाविषयी बोलत होती? तिच्या मेंदूला काही वाळवी लागली की काय? वाळवी लागली की काय? बाबा, अहो किती उशीर केलात आज। आत्ता तुमच्या रूम मध्ये तुमचं जेवणाचं ताट घेऊन येत होतं। अगं काय झालं, जरा अमृत अनुभव वाचत बसलो होतो। ते वाचता वाचता एवढा रंगून गेलो की किती उशीर झाला काही भानच उरलं नाही बघ। पण बरं केलं की तुम्ही इथेच आलात जेवायला। बाबा, मला पण एखादा अभंग शिकवा ना, मला पण इंद्रायणी ताईंसारखं खूप इंटरेस्ट आहे। बाबा, तुमच्यासाठी ना एक सरप्राईज आहे। आता काय आहे? अरे वा, शिकरण। आई एकदा मला म्हणाल्या होत्या की तुम्हाला शिकरण खूप आवडतं, म्हणलं आज करावं। आणि तू ते अगदी पक्क लक्षात ठेवलेलं दिसतेस। आपल्या माणसांच्या सगळ्या गोष्टी मी कायम लक्षात ठेवते। बाबा, हे शिकरण ना खूप स्पेशल आहे। स्पेशल? अगे शिकरण इतकाय, दूध, केळं आणि साखर। तू काही वेगळं घातलंयस का आणखीन त्यात? हो, पण ते तुम्ही चाखल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही। प्लीज टेस्ट करा ना। खरे खरे, ठीक आहे, खाऊन बघतो आम्ही। श्रीकलाने महाराजांच्या जेवणात नक्कीच काहीतरी मिसळले। महाराज थांबा। थांबा। आता काय झालं इंदू? ताई,
ऑलरेडी बाबांना उशीर झालाय जेवायला. अजून उशीर नको, नाही तर त्यांना ऍसिडिटी होईल ना. त्याची काळजी नाही का मला? मग जेवू द्यात ना त्यांना. आज त्यांच्या आवडीचं शिकरण बनवलंय मी, हो ना बाबा? हो, दिसतंय मला. महाराज, जेवणा आधीची गोळी घेतली का? विसरलो बघ नेमकी. पण इंदू, मला काय वाटतंय आता राहू दे. जेवतो तसाच. एक दिवस नाही घेतली तर काही बिघडत नाही. भूक लागली मला. श्रीकला, बाबा म्हणतीस ना यांना? मग तुझ्या बाबांनी तब्येतीची हेळसांड केलेली आवडेल तुला? आवडेल का? नाही. नाही ना? माहितीये मला. मग जा आणि महाराजांची जेवणाआधीची गोळी घेऊन ये. जा. जातेस ना? जा, गोळी आण. बाबा, मी तुमची गोळी आणते. हा, आय महाराज, अहो तुम्हाला सांगायचंच राहिलं. आपला राया जेवायचं नावच घेत नाहीये. नारायणी ताईचं पण ऐकत नाहीये तो. मी बोलले, माझंही ऐकलं नाही. तुम्ही थोडस बोलता का? तुम्हाला घाबरतो ना तू. बघतो आता. राया सुद्धा ना. थांब. आणि मग आल्यावर निवांत जेवतो. विष नाहीये त्यात. इतक्या सहजासहजी कोणाची सुटका नाही होणार आहे. कसला आपला राया इंदू. मला येताना बघितलं आणि जो पळत सुटला. हातात काही सापडलाच नाही बघ माझ्या. चांगलाच दंगेखोर झालाय. बाबा, मी पण लहानपणी अशीच होते. हा, बरं, तुमच्या गोळ्या. जेवू का आता? श्रीकला, पोटभर जीव घाला तर तुझ्या बाबांना. पण महाराज, मला मान्य आहे श्रीकलाने हे शिकरण खूप प्रेमानं बनवलंय तुमच्यासाठी. पण एक वाटीपेक्षा जास्त खायचं नाही बरं का. एक चमचा पण नाही. बरं ठीक आहे. आता तरी जेवू का मी? बोला विठुराया शपथ. अगं बाई, विठुराया शपथ. वाढले तेवढंच खाईन. नाही ठीक आहे. करतो आता सुरुवात. गावातल्या घरोघरी जाऊन ना ग्रामसभेची माहिती दिली पाहिजे. किंवा गावातल्या मेन चौकात ना एक ग्रामसभेच्या माहितीचं मोठं होल्डिंगच लावलं गेलं पाहिजे. आणि हा, ते इंदूने दिलेलं सजेशन पण बरोबर आहे. शाळेतल्या मुलांना बोलवून
त्या सभास्थळी ग्रामगीता वाचून घेतली पाहिजे. त्या संभाचं पण इंदू, अगं तू गुंड संभा नाही का? मला असं सारखं वाटतंय की आपल्या गावातलंच कोणीतरी त्याला मदत करतंय, त्याला पाठपुरवणी करतंय, पण कोण आहे तेच माहिती नाही. त्याचं शिष्योत्तर मी लावूनच राहील. श्रीकला व्यंकू महाराजांचं काहीतरी बरं वाईट करायचा प्रयत्न करते नक्कीच. आणि अजून एक, मी आणि व्यंकू काका त्या संभाशी बोलायला जाणार आहे. बघू काही होतं का. इंदू, अगं तुझ्याशी बोलतोय मी महत्वाचं एवढं, कुठे लक्ष आहे? कसला विचार करतेस श्रीकला? नाही रे, नाही. ते बचत गट, उद्या बचत गटाची मीटिंग आहे ना, तर त्याचाच विचार करत होते. पण ते जाऊ दे, तू दुकानाचं काय म्हणत होत? दुकानाचं? अगं मी शाळेचं बोलत होतो इंदू, की मी आणि व्यंकू काका त्या संभाशी बोलायला जाणार आहे. मग मी पण येते. नाही नको, तू बचत गटाचं काम कर, मी आणि काका मॅनेज करून घे. बाप रे, कसं सगळं नीट नेटकं आणि व्यवस्थित मांडून ठेवलंय ना. आपला सगळा मामला पसारेवाला असतो. हे सगळं असं व्यवस्थित ठेवून श्रीकाला बिघडवणार वाटतं मला. चहा. बाप रे, याला काय म्हणावं आता? मनात चहाचा विचार आला आणि चहाचा कप समोर हजर. लग्नाचे फायदे म्हणालास तरी चालेल. तेवढा एकच फायदा नाहीये लग्नाचा. गोपाळ, वेळ काय आणि काय चाललंय तुझं? अगं, लग्न झालंय आता आपलं. हो, पण तुझ्या पेशंट्सना ताटकळत ठेवण्याचं लायसन्स मिळालंय का तुला? नाही ना? जा ना वेळेवर क्लिनिकला. बिचारे तुझे पेशंट्स वाट पाहत असतील ना. डॉक्टरीन बाई, तुमच्या या पेशंटचं काय होणार मग? फाजीलपणा बंद करा. घे चहा पी. ठीक आहे. साखर कमी आहे. काय? मी 2 चमचे साखर टाकली होती, माझ्या लक्षात आहे. कमी. पिऊन बघ. चहा गोडच आहे. उगीच खोटं बोलतोयस. एका कपात जर चहा प्यायला तर प्रेम वाढतं म्हणतात. नवऱ्यासाठी स्पेशली बनवलेला चहा शेअर करायचा नसतो असंही म्हणतात. चहा पी गुपचूप. ठीक आहे, ठीक आहे. फक्कड चहा झाला. थँक्यू. हे औषध आज काम का करत नाहीये? गोपाळ, आज पीच कलरचा शर्ट घाल ना प्लीज. का ग? हा शर्ट तूच दिलायस ना? चांगला आहे की. म्हणजे आहे चांगला, पण पीच कलरचा ना तुझ्यावर खूप छान दिसतो म्हणून. ठीक आहे डॉक्टरीन बाई, घालतो. हा तर अजूनही नॉर्मलच वाटतोय. रत्नाताईचं औषध काम करणार नाही हे शक्यच नाहीये.
हळूहळू परिणाम होतोय. काय काय मी समोर असताना कोणाचा विचार करतेस एवढा? नाही, तुझाच विचार करत होते मी. हा मग ठीक आहे. गोपाळ, हा. एक ऐकशील माझं? ऐकायची सवय नाहीये मला. मग आज एक काम करच. खाली जा आणि बाबांना भेट. आणि त्यांना भेटलास ना की त्यांना वाकून नमस्कार कर. आणि मग त्यांच्याशी खूप गोड बोल. बाबांना वाकून नमस्कार कर, त्यांच्याशी गोड बोल. करणार ना? व्हेरी गुड. ओ विसराळू सरपंच, काय? हे कोण घेऊन जाणार? ते काय आहे ना, तुला पाहिलं की सगळं विसरून जातो. मस्ती नको. अधू, ए अधू, व्यंकू काका, तू निघालायस का बाहेर? हो. हा, मी पण शेतावर निघालोय. मी असं करतो, शेतावरची माझी सगळी कामं झाली की मग तुला शाळेच्या इथे येऊन भेटतो. अरे काका, मग दगदग कशाला करत जातोस? पायी पायी नको जाऊस, मी तुला गाडीवर सोडून देतो. बर चाल. अधोक्षज, अरे माझ्या बाबांना मी सोडतो ना. तुला तुझी कामं असतील ना, तुला उशीर नको व्हायला. अरे गोपाळ, बाबा, तुम्ही कशाला चालत जाता? मी सोडतो ना तुम्हाला. हो, तू थांब, मी आलोच 2 मिनिटात. ठीक आहे, मलाही काम आहे. मी थांबतो तुमची वाट बघून. या तुम्ही. आलोच. हो. काय सांगताय? खरंच? म्हणजे विठुरायच पावलं म्हणायचं की? हो ना अगं, गोपाळ, आणि ते सुद्धा माझ्याशी एवढं चांगलं वागेल, बोलेल, ही आशाच मनात उरली नव्हती बघ माझ्या. अहो, असं काय म्हणताय हो? मुलगा आहे ना तो आपला. नाही म्हणजे मला मान्य आहे की तो थोडा तापट आहे, पण मनानं कधी वाईट नव्हतं बरं का गोपाळ. नाही, ते सगळं ठीक आहे, पण गेली कित्येक वर्ष गोपाळचं वागणं तितकंसं बरोबर नव्हतं, हेही खरंच आहे. जाऊ दे, पण जुन्या गोष्टी आता मागं टाकूयात. विठुरायानं शेवटी त्याला सद्बुद्धी दिली म्हणायची, आणि त्याच्या डोक्यात एकदाचा प्रकाश पडला. पण तू काही म्हण बर का, हा चांगला पायगुण त्या श्रीकलाचा आहे असं मानतो बघ. अगं, म्हणून तर गोपाळ आपल्या सगळ्यांशी एवढं चांगलं वागायला, बोलायला लागलाय. नाही, हे मात्र खरंय. विठुरायाची कृपा आपल्यावर अशीच कायम राहू दे. श्रीकला सारखी इतकी गुणी आणि चांगली पोरगी आपल्याला सून म्हणून मिळाली, हे आपल्या दोघांचं भाग्य आहे बघ. पर चला, मी निघतो. नाही, तो थांबलाय. त्याची इच्छा बदलण्याआधी त्याच्या बरोबर जातो. काय हो तुम्ही? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या दिग्रसकरांना आपल्या मुठीत ठेवणं किती सोपं आहे ना. जरा गोड वागलं की हे लोक भुलतात.
गोड बोलून विष पाजलं तर हे विषही पितील. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी काकाजी, रामकृष्ण हरी दादा. बोला ना, काही काम होतं का? इंदुताई, ते तुला एक फार महत्वाची गोष्ट दाखवायची आहे. काय झालं? दाखवा ना. आज आमच्या सराफामध्ये नको, इथे नको, आपण दुसरीकडे जाऊन बोलूयात. तशी मी कामासाठी बाहेरच जात होते, पण हरकत नाही, आपल्या मंदिरात बसून बोलूयात की. हा? हो. या. सराफ लाईन मध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? हो, दाखवतो. आओ, ही तर शकुंतला काकींच्या बांगड्यासारखी आहे. आओ, ही तर शकुंतला काकींच्या बांगड्यासारखी आहे. आओ, 100% ही काकींचीच बांगडी आहे. पण तुमच्याकडे कस काय आली? जेव्हा ही बांगडी विकायला आली ना आमच्याकडं, तेव्हाच लक्षात आलं की ही चोरीला गेले म्हणून. अहो, दिग्रसकर घरातले सर्व दागिने आमच्याच पिढीत तयार होतात ना. खरंय, पण कोण घेऊन आलं होतं? एक बाई आली होती. कशी दिसत होती? ते मला नाही सांगता येणार, कारण दुकानात मी नव्हतो. तर मी नसताना आमचा हा रमेशच दुकान सांभाळतो. दादा, कशी दिसत होती ती? चांगल्या घरातली वाटत होती. हं. काही बोलली नाही, फक्त बांगड्या दिल्या, वजन केलं आणि पैसे घेऊन निघून गेली. मी दुकानात आल्यावर दागिने बघितले, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की ही शकुंतला ताईची बांगडी आहे म्हणून. गोपाळच्या लग्नात मीच पॉलिश करून दिले होते ना सर्व दागिने. दादा, तुम्ही त्या बाईला परत बघितलं तर ओळखाल का? अहो, आमच्या रमेशने एकदा बघितलेला माणूस तो कधीच विसरत नाही हो. त्या रमेश दादांना श्रीकला समोरच नेते. त्यांनी जर तिला ओळखलं ना, झालं, श्रीकलाचं भांडच फुटलं. ठीक आहे, चला माझ्यासोबत. हो. या काकाजी, दादा या. दादा साहेब, तुम्ही इथं? हो. नमस्कार. माझ्याकडे काय काम काढलं? मोठ्या बाई, तुमच्याकडे नाही आलो, या तुमच्या सुनबाईकडे आलो. तुमच्याकडे काय काम? मोठ्या बाई, काकाजी आणि दादा आपल्या शाळेसाठी देणगी द्यायला आलेत. हिच्या शाळेच्या लाग बांधगडी, हिला कशाला देणगी देताय? तुम्हाला देणगी द्यायचीच आहे ना. एवढे पैसे वरती आले असतील ना, तर हिच्या शाळेला देणगी देऊ नका. त्यापेक्षा मंदिर कमिटीला देणगी द्या. मोठ्या बाई, अहो, या शाळेनं गावातल्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडणार आहे. गप घे, मला नको सांगू शाळेचं महत्व. येडी. दादा, काकाजी, नमस्कार. मी दिग्रसकरांची दुसरी सून श्रीकला. तुम्ही प्लीज बसा ना.
पाणी. ऍक्च्युली ही शाळा मी आणि इंद्रायणी ताई मिळून चालवतो असं म्हणालात तरी चालेल. असं असं छान आहे. थँक्यू. चहा घ्या. कसल्या खानाखुना चालल्या त्यांच्या? काय सुरू काय? श्रीकला नव्हती तर मग ती दुसरी बाई ती कोण होती? रमेश दादानं तर श्रीकलाला क्लीन चिट दिली. मग ती दुसरी बाई कोण आहे जिने शकुंतला काकीची बांगडी विकली? शोधलं पाहिजे. ती एक हातात आली ना की मग श्रीकलाचं भांड फोडणं अवघड नाही. काय काय चाललंय? शेंगदाण्याच्या चिक्क्या करते. आदोक्षला आवडतात ना. जे दिसतंय ते नको सांगू. मला सांग, ते दादासाहेब कशासाठी आले होते? काय बोलणं चाललं होतं तुमचं? आव मोठ्या बाई, मी तिथं पण सांगितलं ना, ते देणगी द्यायला आले होते शाळेसाठी. मला येड्यात काढायचं नाही. हा, अजिबात नाही. मी पाहिलंय त्यांच्या नोकराशी तू काहीतरी खानाखुना करत बोलत होतीस. श्रीकलाबद्दल. हा, खरं ना? अहो नाही मोठे बाई, असं काही नाही. गप. मला शेंड्या लावायचं काम करायचं नाही. खरं सांग. मोठे बाई तसं काही नाहीये. मी का करेल तसं? तुमचं काहीतरी गैरसमज होतोय बघा. तसं असेल तर चांगलंच. उगाच त्या श्रीकलाच्या विरोधात काही काड्या करशील ना तर याद राख. अहो मोठे बाई तुम्ही गप. तू मला काही सांगायचं, माझं फक्त ऐकायचं. जळकुटी झालीस, तिच्या बाबतीत काही चांगलं घडलं, तिच्या बाबतीत कोणी काही चांगलं बोललं तर लगेच वाईट वाटतंय तुला. पुन्हा तिच्या नादाला लागायचं नाही. नाहीतर तू आहेस आणि मी आहे. कोण कुठला तो संभाळला आणि आपल्या शाळेच्या जागेवर कब्जा केला. हो ना, त्याला एकतर सामोपचाराची भाषा कळत नाही. सतत ते कोयत्याची धमकी देत राहतो. त्या दिवशी त्याला किती सांगायचा प्रयत्न केला पण तो काय ऐकत नाही. पण काय करणार ना, त्याचं इन्कमिंग बंद आहे सगळं. काही डोक्यातच घुसत नाही त्याच्या. मला तर वाटतं आपण त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. मलाही तेच वाटतंय. नाही महाराज, त्या संभाची खोड मोडली पाहिजे. 4 फटके बसले ना मग अक्कल येईल त्याला. नाही ऐका, आपण त्याला एक चान्स द्यायला पाहिजे.
आपण एकदा बोलून बघू तो समजतोय का, त्याला कळतंय का नाही. मग पोलिसांचा पर्याय आहेच आपल्याकडे ना. अगदी माझ्या मनातलं बोललास बघ अधोक्षेष्ठ. मी येतो त्याला समजवायला. अरे मग व्यंकू काय तर बेस्ट होऊन जाईल. एकदा तू जर समजवलं ना तर भले भले ऐकतात. एकदम बरोबर बोलले आदू महाराज. व्यंकू महाराज दगड पण ऐकतील. आपण तो संबा नाही ना ऐकायचा. हो महाराज, त्याला त्याच्या भाषेतच उत्तर द्यावं लागल. 2-4 फटकेत बसल्याशिवाय तो ऐकायचा नाही. हे बघा, प्रत्येक वेळेला भांडण करून मारामाऱ्या करून वाद घालून प्रश्न सुटत नाहीत. त्यांची पण काहीतरी बाजू असेल, अडचण असेल. जर त्यांच्याशी बोलून घेऊ, बोलून चर्चा करून जर प्रश्न सुटत असेल तर टोकाला कशाला जायचं. आपण असं करू, त्यांना जाऊन एकदा भेटू, बोलू आणि मग बघू पुढे काय होतंय ते. चला सर. गारटी गुणाची नाही आणि कुणाचं ऐकायचं तर नाहीच नाही. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? आता कुणाबद्दल बोलणार आहे मी? इंदीबद्दल बोलती. श्रीकला आल्यापासून पाहते तिच्या विरुद्ध काही ना काहीतरी कट रचतच असते. हो ना. अहो, आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं समजतं. फक्त आहे ना, एक बाई दुसऱ्या बाई विरुद्ध कारस्थानं कशी करते ना तेच समजत नाही. हा आ? मला टोमने मारताय? नाही नाही सासूबाई, तुम्हाला कसा टोमना मारेन मी. एवढ्यात तामणगावला जायचा विचार नाहीये आमचा. पण तुम्ही जर म्हणत असाल ना तर मग असेल तसं. असेल म्हणजे काय? तसंच आहे. नाही, आता तुम्ही म्हणताय तर तसंच असणार आहे, त्यात काही शंका नाही. सासूबाई, घरात चोरी झाली, घराला वाळवी लागली, त्याच्यामध्ये महत्वाचे कागदपत्र, तुमच्या साड्या, आमचे कपडे, आमची कष्टाची कमाई सगळं वाळवीनं खाल्लं. आणि हे सगळं नेमकं श्रीकला घरात आल्यापासूनच घडतंय. त्याला काय म्हणावं? काय म्हणावं? काय म्हणणार आहे मी? आणि काही म्हणायचंच असतं ना तर ते पोलीस आले होते ना त्याच दिवशी म्हणून टाकलं असतं ना. हे असले बिनबुडाचे प्रश्न कशाला विचारताय मला? त्यापेक्षा हिशोबाची वही काढा. अरे, हे बोलण्याच्या गडबडीत विसरूनच गेलो बघा. वाटलंच मला. तुम्ही ना काही कामाचं बोलतच नाही, काही काम करतच नाही. या असले बेकार प्रश्न विचारत राहतात. त्यापेक्षा जा बोडकरांकडे जा आणि तिथनं हिशोबाची वही घेऊन या. ठीक आहे, जातो. निघा. या असं या माणसाचं काम धाम तर काही करत नाही, नुसतं काहीतरी फालतू बडबडत राहायचं, माझ्या डोक्यात किडे सोडून द्यायचे. हा, त्यांचे म्हणणं बरोबर आहे. श्रीकला आल्यापासून खरंच काही ना काहीतरी होतं. हे बघा, ही जमीन सरकारनं विठूच्या वाडीच्या शाळेसाठी दिलेली आहे. मंजूर केली आहे त्यांनी. आमच्या सगळ्यांच्या अडचणी वाढवून तुमच्या अडचणी कमी होणार नाहीत किंवा त्या सुटणारही नाही. आपण एकमेकांशी नीट बोलूयात. मला असं वाटतं हा प्रश्न आपण सामोपचारानं सोडवू शकतो. नाही सोडवायचा. इथे सामोपचाराचं दुकान चालणार नाही. इकडे झोपड्या आमच्या, त्याच्यामुळे ही जमीन आमची. हे बघा, हे कायद्याला धरून नाहीये. ए, तू नको सांगू कायद्याचं. हे झोपड्या आमच्या आहे, त्यामुळे ही जमीन आमची. तुम्ही चुकीचं बोलताय. ए, सांभाळा चुकीचं ठरवणारा तू कोण? ए, घेऊन जा म्हाताऱ्याला हातपाय तोडून टाकल याचे. ए सांबा, तू हात तर लावून दाखव.
नाही तुझे हातपाय तोडले ना तर नावाचा अधोक्षज अंताची दिग्रस्कर नाही. ए सरपंच, अधोक्षज शांत हो. आपण नीट समजावून सांगितलं तर त्यांना समजेल. ए आपल्याला काही समजायचं बिमजायचं नाही आणि मी काय ऐकत नाही कोणाचं. ऐकून घ्यावं लागेल. तुम्ही तुमचा अधिकार नसताना सुद्धा त्या जमिनीवर झोपड्या बांधलाय. माझ्या बायकोने आणि आम्ही किती कष्टाने ही शाळेसाठी जमीन मिळवली माहिती, आणि ती जमीन तुम्ही बळकावायला निघालाय. अरे लाज वाटू द्या थोडी. आदू शांत राहा, जरा शांत राहा. हे बघा, तुमची राहण्याच्या जागेची अडचण आहे, हरकत नाही. पंचायतीचं जे ऑफिस आहे त्याच्या शेजारच्या मैदानाच्या पलीकडे भरपूर मोकळी जागा आहे. शिवाय तिथं पाण्याचा नळ सुद्धा आहे, त्यामुळे पाण्याची सोय होईल. तुम्ही सगळे तिथं निवांत राहू शकता. तुम्ही काय म्हणताय, आमच्या झोपड्या हटवू? अहो पण पर्यायी व्यवस्था देऊ ना तुम्हाला. तुम्हाला काय वाटलं तुम्ही असे तुकडे अंगावर फेकाल आणि आम्ही तुमच्या सेवेत राहू का? अरे तुला काय लेच्या पेच्या वाटलो का? जा, नाही खाली करा, जा. हाल. व्यंकू काका, चुपचाप निघायचं इकडून. हे संवाद तुझी एवढी हिंमत? अधोक्षज, अहो पण त्यांनी तुमच्यावर मारामारीला मारामारी हे उत्तर नाही. अहो महाराज, तुम्ही बघताय ना त्याने काय केलं. तुम्ही सगळ्यांनी आता थोडं शांत व्हा. यांना कसं उत्तर द्यायचं हे आपण शांतपणे ठरवूयात. बघू काय करायचं ते. निघूयात आत्ता. निघा. यंकू काका, आशाने का सोकावतो. तू जर मला थांबवलं नसतास ना, त्याला तिथंच कुठला असता मी. अधोक्षज, हिंसेपेक्षा अहिंसेची ताकद कायम मोठी असते, लक्षात ठेव. आणि मारामारी करून कधीच कुठला प्रश्न सुटत नाही, उलट तो जास्त चिघळतो. बरोबर आहे महाराज. त्यांना माहीतच नाही ते काय करतायत ते. त्या लोकांना माहित नाही ते काय करतायत, पण त्या संभाल नक्की माहिती तो काय करतोय ते. मी तर म्हणतो की आपण पोलिसांमध्ये तक्रार करू त्याची. एकदा का पोलिसांचे रट्टे बसले ना त्याला 3-4, शांत होऊन जाईल. एवढ्या टोकाला जायची गरजच नाहीये. मला असं वाटतं आपण वकिलांचा सल्ला घेतला पाहिजे. अहो, इंदूने किती कष्ट केलेत त्या शाळेसाठी. तिचे कष्ट असे वाया जाता कामा नये. हो ना, मी आणि इंद्रायणी ताई आम्ही दोघी त्या शाळेत शिकवतो ना. इंद्रायणी ताईंच्या खांद्याला खांदा लावून मी मेहनत घेत असते. हो ना? नाही, बरोबर आहे तुझं, पण ती शाळा सुरू इंदूनच केली. अहो, तुम्ही आराम करा आता. आम्ही म्हणतो तसं आणि तसंच करायचं. अजिबात घाबरायचं नाही कुणाला. मोहितराव बोडके पाटलांच्या कृपा आशीर्वादानं फुकटात पदरात पडणार आहे जमीन, त्यामुळं अजिबात सोडायची नाही. पण दादा, सरपंच आणि गावची लोक गप्प बसतील मला असं वाटत नाही. हे गमतुले, अरे लढ म्हणलं की लढायचं, शांबड्या पोरासारखं रडायचं नाही. तसं पण त्या लोकांना चांगलंच ओळखून येत आम्ही. काही झालं तरी जिरवायची आपल्याला त्यांची, आणि जिरलीच पाहिजे.
लय त्रास झालाय आम्हाला त्यांच्यामुळं. अरे गावचे सरपंच होणार होतो आम्ही, नाही झालो त्यांच्यामुळं. आम्हाला चॅलेंज देऊन शाळा काढताय, कधीच होऊ देणार नाही, कधीच. त्यामुळं ती शाळेची जमीन तुमची, कायमची. व्यंकू महाराज, मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचंय. अरे ह्या तर शकुंतला काकीच्या बांगड्या आहेत ना. इंदू अगं, तुला कुठे सापडली ही बांगडी? सांगते. फार महत्वाची गोष्ट दाखवायची. दाखवा ना. नको, इथे नको, आपण दुसरीकडे जाऊन बोलूया. महाराज, जिने कुणी आपल्या कमाईवर हात मारलाय ना, तिला मी कधीच सोडणार नाही. वेंदू, पण ती बाई कोणी कळलं का? नाही, अजून तरी नाही. पण दादासाहेबांच्या पिढीवर ही बांगडी विकणारी बाई आहे ना, तिला सोडणारच नाही. ती सापडली ना, तिच्या मागचे सगळेच सापडते. आणि पोलीस पण तर मदत करतीलच ना आपली. अहो, तुम्ही आराम करा. इंदू, सगळं मान्य आहे ग, पण दागिने श्रीकलाने चोरलेत हे यातून सिद्ध होत नाही. पप्प्या, तिने नाही तर तिच्या साथीदारानं. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की ती श्रीकला एकटी नाहीये. हे बघ इंदू, मला असं वाटतंय की आता तू तिच्या मागे जाऊ नकोस. उगाच अडचणीत येशील आणि घरामध्ये सुद्धा तुझ्यामुळे गैरसमज वाढायला लागले. हे बघ, मला माझ्या इमेज पेक्षा माझं घर महत्वाचं आहे. हे पोलिसांनी सांगितलंय की या चोरी मागं कोणीतरी घरचाच व्यक्ती आहे, ज्याला या घरची खडानखडा माहिती आहे. अगं पण इंदू, अगं पण जाऊ दे. सगळ्यात महत्वाचं, त्या श्रीकलानं मला स्वतःहून सांगितलं की ही चोरी तिनं केली आहे म्हणून. हे बघ पप्प्या, हो ना हो, त्या बाईचा आणि या श्रीकलेचा काहीतरी संबंध आहे, काहीतरी कनेक्शन आहे. एकदा ती बाई आपल्याला गटली ना की मग या श्रीकलाचं भिंग उघड पडलंच समज. अक्कल नावाची गोष्ट असते, माहिती नाहीये का तुला? कले, माझी अक्कल काढण्यासारखं काय केलंय मी? तुला काय गरज होती ती सोन्याची बांगडी ह्याच गावातल्या सराफाला विकण्याची? हा, 100 वेळा मी तुझ्याकडे पैसे मागितले. काय केलंस तू? आज देते, उद्या देते, परवा देते, 8 दिवसांनी देते. दुसरा पर्याय ठेवला होतास माझ्याकडे? मला अर्क पाहिजे, पण त्याच्या सिद्धतेसाठी खर्च करायला पैसे नकोत का? हे बघ श्रीकले, समाजकार्य म्हणून मी तुझी मदत करत नाहीये. मला पैसे पाहिजेत म्हणून मी करते हे सगळं. अगं पण मग ती बांगडी दुसऱ्या गावातल्या सराफाला विकली असती ना. सुचलं नाही मला ते. पण अक्कल काढण्यासारखं एवढं काय झालंय? तू विकलेली बांगडी त्या इंद्रायणी पर्यंत पोहोचलीये.
कोण तो दादाजी का बाबाजी सराफ, त्याचा माणूस तुझा चेहरा ओळखतो म्हणे. आणि आता हे सगळं प्रकरण पोलिसांपर्यंत जाणार आहे. आग लागो त्या माणसाला. मी आता काय करू ते सांग. आता तू फक्त सावध राहा प्लीज. प्लीज काही दिवस या घराच्या बाहेर पडू नको. तुला काही हवं असेल ना मला सांग, मी आणून देत जाईल. थोडा जरी गोंधळ झाला ना रत्ना, तर इतक्या मेहनतीने रचलेला डाव आपल्यावर उलटेल. येत आहे का लक्षात? मी परत एकदा सांगते, नीट ऐक. तुझी सावली सुद्धा लोकांना दिसता कामा नये. ती इंद्रायणी साधी सुधी बाई नाहीये, ती लगेच आपल्यापर्यंत पोहोचू शकते. आई ग आई, खूप डोकं दुखतंय माझं. मावशी ग, खूप डोकं दुखतंय माझं. मला त्रास होतोय खूप. इंद्रायणी ताई, असं दुसऱ्यांच्या खोलीच्या बाहेर उभं राहून ऐकत राहणं ते फार चांगली सवय नाही. मी जात होते, गोपाळचा आवाज आला काना. त्याचं डोकं दुखतंय, कणतोय तो. का दुखतंय त्याचं इतकं? उत्तर समोर असतानाही प्रश्न पडतोय तुम्हाला? म्हणजे कितीही झालं तरी पहिलं प्रेम काही विसरता येतच नाही. समोर नवरा आणि मनात प्रियकर, दोन डगरीवर पाय मापात. श्रीकला मापात. बालपणीचा मित्र आहे माझा. काळजी वाटली म्हणून बोलले. रिअली? मग मला एक सांगा इंद्रायणी ताई, गोपाळला तुम्ही तुमच्या प्रेमाच्या जाळ्यात कसं अडकवलं आणि मग का बरं सोडलं? आणि पकडून पकडून कोणाला पकडलं तर गोपाळच्या लहान्या भावाला. तुम्ही दिग्रसकरांची सून होण्यासाठी इतक्या डेस्परेट होतात म्हणून तुम्ही अधू दादाला आपल्या प्रेमात पाडलं का? नाहीतर ज्या माणसाला दोन शब्द नीट बोलता येत नाही ते बोललो होतं ना मापात. हा, जिबेला हाड नसल्यासारखं बोलू नकोस. आणि जर बोललीस ना, हाताचं हाड मोडून ठेवीन मी. इंद्रायणी ताई, प्लीज सोडा ना माझा हात. खूप दुखतोय हो मला. माझा हात दुखावला गेला तर घरातली काम कोण करणार? ऐक हिंदू, काय करत होतीस? नारायणी ताई, काही नाही, आमच्या जावाजावांची ना जरा मस्करी चालू होती, पण नेमकी कुस्करीत झाली. नारायणी ताई, तुम्ही काही पाहिलं नाही हा आता जे काही झालं ते, प्लीज. ऐक काय हो इंद्रायणी ताई, किती जोरात हात पिरगळलात तुम्ही माझा. खूप दुखतंय. देवा, का पिरगळला ते सांग ना. का पिरगळला सांग. सांगितलं ना, मस्करी चालू होती आमची, बाकी काही नाही. बरं, मी झोपते. हा, गुड नाईट इंद्रायणी ताई.
हे बघ ताई, दिसतं तसं नसतं. ती काय म्हणली माहिती का? धडधडीत दिसत होतं मला. नसतं ते एक्सप्लेनेशन द्यायला जाऊ नकोस इंदू. त्यापेक्षा जरा नीट वाग. मोबाईल मोबाईल नुसता मोबाईल. दुसरं काही कामधंदेच राहिले नाही आदू तुला. हे, सरपंच आहे आता मी. आणि काय ग, तू पाणी आणायला गेलेलीस ना? हा, पाणी आणायला गेली होती की बीर खांदून त्यातून पाणी आणायला गेली होती? आणि मेन गोष्ट, पाणी कुठे आहे? कुठे आहे पाणी? सांग ना, कुठलं काम करत होतीस? पूर्णावरणाचा स्वयंपाक करत होते. कडवलेलं तूप पण घातलंय त्यात. खाशील? बापरे. हो, आज खूपच गरम होतंय नाही? गरमी वाढलीये खूप. ग्लोबल वॉर्मिंग. हे हास ना ग, किती चांगला जोक मारलाय. झालं समाधान? हस ना. आयो मायो. वातावरण खूपच तापलेलं दिसतंय. भयंकर राग पण दिसतोय. स्वयंपाकघरात इंद्रायणी आणि मांजर अशी फाईट झालीये वाटतं. टॉम्या मांजर कोणाला जुमानत नाही. दुधावर डल्ला मारलेला दिसतोय त्याने. 100% बरोबर बोलतोय. म्हणजे टॉम्या मांजरच होता तिथे. असं करून अंगावर आला वाटतं. किती प्रश्न विचारशील? आणि तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायलाच पाहिजे का मी? नाही दिलं तर फाशीवर चढवणार आहेस मला? प्रश्न अगं मस्करी करत होतो मी. एवढं चिडचिडायला काय झालं? चिडायला काय झालंय? जाणूनच घेऊ नको काय झालंय म्हणून. विचारूच नकोस मला प्रेमाने. जाऊ दे, मला आली झोप. गुड नाईट. अगं मी ह्या रत्नामाय. रत्ना, या बाईला कसं काय विसरू शकते मी? श्रीकलाच्या घरी हिला पहिल्यांदा पाहिल्यावर किती कळ गेली होती माझ्या डोक्यात. ती तशीच जशी श्रीकलाला पहिल्यांदा पाहिल्यावर आली होती. झाली का तुझी मॉर्निंग? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. काय ग, आज उशीर झाला. रोज पहिला नंबर असतो ना तुझा किचन मध्ये. आज उठायला उशीर झाला का?
तसं काही नाही, रात्रभर ना माझ्या डोळ्याला डोळाच नाही हो. हा हा हात खूप दुखतोय माझा. का काय झालं सुखासुखी हात दुखायला? विहिरीचं पाणी शेणलंस का लाकडं तोडलीस? अगं आई का दरवाजा घट्ट लागला होता, तर तो उघडताना ना असा झटका बसला आणि हात दुखावला हो माझा. नक्की या इंधीनच काहीतरी केलं असणार. का घट्ट का लागला? पावसाचा संपत आला आता. आमची दारं व्यवस्थित उघडतात, तुमचं कसं घट्ट बसलं? काय नाही, ते मलम बिलम लाव काहीतरी त्याला, होईल बरं. आ हो मोठ्या बाई. गुळमट झाला तर चहा. हंस, काल तुम्ही जे काही पाहिलत ना ते प्लीज कोणाला सांगू नका. अगं पण म्हणजे माझ्यामुळे ना या घरात वाद झालेले मला अजिबात नको प्लीज. आणि मोठ्या बाई ऑलरेडी इंद्रायणी ताईंवर उखडलेल्याच असतात, त्या ना काहीतरी बोलून बसतील त्यांना. अगं पण प्लीज 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 ताई. बरं ठीक आहे, इंदूला जी समज द्यायची आहे ती मी दिली. आता ती असं नाही वागणार. मी आलेच, रायाचा डबा देऊन आले. थँक्यू ताई. इकडं आड आणि तिकडं विहीर करणार आहे मी इंद्रायणी. ह्या श्रीकला समोर तुझा टिकाव लागणं मुळीच सोपं नाहीये. इंदू, अगं आपण कोणाबद्दल काय विचार करतो आणि काय निघतंय बघ ना. हो ना रे, एक झालं की दुसरं, हिचे कारस्थान संपतच नाहीत. पण इंदू, हे सगळं आता अपेक्षितच आहे. पण तू आता सांभाळून राहा. डोक्यातला बर्फ बिलकुल वितळू द्यायचा नाही. ती हे सगळं तुला उस्कवण्यासाठी करते, हे अजिबात आपण विसरायचं नाही. विसरायचं म्हटलं तरी विसरू देत नाही. लय पातळ यंत्री अरे. पण मी आता ठरवलंय, हिच्या कोणत्याच नाटकाला ना भीकच नाही घालायची. व्हेरी गुड. गुड बीट जाऊ दे, काल काय झालं ते ऐक. इंदू, असं येते. त्या रत्नाबाईला बघून सुद्धा तुला असाच त्रास झाला होता ना? अरे त्रास नाही, अफाट त्रास झाला होता. म्हणून मी दादासाहेबांच्या त्या रमेशला फोन केला आणि त्या बाईचं वर्णन विचारलं. परफेक्ट मॅच होत. इंदे, तुला आम्ही उगाच मेन म्हणत नाहीत, तुझं कामच तसं आहे बघ. बरं आता सांग, या कार्यकर्त्यानं काय करायचं? त्या श्रीकलाच्या घराबाहेर रात्रंदिवस पहारा लावायचा आणि तिचं डार्क सिक्रेट मध्ये बाहेर आणायचं. हो, पण घराजवळ जायचं नाही, फक्त नजर ठेव. आणि ती रत्ना दिसली की मला कळव. इंदू, तू बघच आता, तुझा हा भाऊ डोळ्यात तेल घालून कसा पहारा देतोय ते. काकी, आदू ये की. अगं काका कुठे? शेतावर गेलेत. घ्या, एवढी जखम झाली तरी शेतावरच जायचं याला. एवढ्या तेवढ्या लागण्याला जुमानणार आहेत का तुझे काका? अगं पण जखम चिघळेल ना मग. अरे नाही चिघळणार, गोपाळ येऊन गेलाय, त्यांचं ड्रेसिंग बदललंय आणि त्यांना गोळ्या पण दिल्यात. मग त्याने थांबवलं नाही काकाला? थांबवलं तर, पण तुझे काका त्यांचा हट्ट सोडणार आहेत का? मग त्यांना सोडायला गेला होता शेतावर. आणि एवढंच नाही, काम झालं की फोन करा म्हणला, घ्यायला येतो. बाप रे,
गोपाळ दादा किती चांगला वागतो ना व्यंकू काकाशी. विश्वास बसत नाही ना? खूप खुश आहे मी. गोपाळ यांच्याशी इतकं चांगलं वगैरे असं वाटलं नव्हतं बरं का आदू मला. काही म्हण, श्रीकला या घरात आली आणि गोपाळ बदलला बघ आपला. चल कोई ना, देर आहे दुरुस्त आहे. आपण खरं तर श्रीकलाचा आभार मानलं पाहिजे माहिती. खरंय. येतो. गोपाळ दादा इतका चांगला वागतोय. इंदूचं पण वागणं खूपच बदललंय. ते असं वागेल असं वाटलं नव्हतं कधी. विठुराया, ती श्रीकला या घरात आल्यापासून जे काही होतंय ना ते माझ्या आकलना पलीकडे आहे बघ. ती पोरगी अजिबात चांगली नाहीये. तिच्यामुळे या घरावर आलेलं विषारी वादळ थोपवण्याची शक्ती दे मला. श्रीकला म्हणतीये तिचा हात दुखावलाय. दुखावलंच असेल. या घरात आल्यापासून तेवढी एकच गोष्ट ती खरी बोलली मोठे बाई. तिचं असं म्हणणं आहे का तिच्या खोलीचा दरवाजा उघडताना तिचा हात दुखावला. तिचं हे म्हणणं खरं वाटतंय का ग तुला? मला ती नखशिकांत खोटारडी वाटते. मग तिचा हात दुखतोय यात तुझा हात तर नाही ना? बिलकुल आहे. मीच पिरगळलाय तिचा हात. हाडच मोडलं असतं. नारायणी ताई समोर आली म्हणून तिला सोडून. कोणी सांगितलं तुला हे करायला? समजतेस कोण स्वतःला? मोठ्या बाई आहे तिथं. विसरलीस? अजिबात नाही. उलट हे काम मोठ्या बाईंनीच करणं अपेक्षित होतं. मापात राहायचं. मोठ्या बाई, हे तुम्ही श्रीकलाला बोला. तिला पाठीशी घालाल तर पश्चाताप कराल. तू केवढी, तुझी अक्कल केवढी? ते प्रूफ आहे का तुझ्याकडं? त्या दिवशी घर दाखवायला नेलंस आणि तोंडावरती पडलीस. आठवतंय ना? आठवतंय ना. ते कसं विसरेन मी. पण मोठ्या बाई, एक गोष्ट लक्षात ठेवा. खोट्याचे धाव जास्त लांबपर्यंत जात नाही. मी लवकरच तिचा खरा चेहरा समस्त दिग्रसकरांसमोर आणणार आहे. तुझा हा इरादा तुझ्या लाडक्या व्यंकट महाराजांना सांगितलं तर रागवतील मला, चिडतील माझ्यावर, दुखवल्या जातील, पण ते तात्पुरतच असेल. कारण खरं कधी ना कधी त्यांच्या समोर येणारच आहे. त्यांना कळणारच आहे की त्यांचा मुलगा आणि हे त्यांचं घर त्या श्रीकलामुळे किती धोक्यात येते. म्हणून तर हे सत्य लवकरात लवकर सगळ्यांसमोर यावं म्हणून विठुरायासमोर प्रार्थना करत होते. रामकृष्ण हरी.